मिरच्या घेणार आहोत. आपण पिठलं करणार आहोत. आळण पिठलं तुम्ही काही म्हणू शकता. तर हे जिरा मिरची आपण वाटून घेणार आहोत आणि मी आलं लसूण जर तुम्हाला ह्यात टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडं पेस्ट आहे म्हणून मी वरून टाकणार आहे. तर तुम्ही ह्यात लसूण टाकू शकता. तर हे मी जिरा आणि मिरची वाटून मोठं वाटून घेणार आहे. कापून टाकली तरी चालेल, पण ज्यांना आवडत नाही दाताखाली घावतात म्हणून ते वाटून टाकायचे. तर असं गरम आपण पिठलं आळण करणार आहोत. बघा मी असं मोठं वाटून घेतलं. काही गरम झाली त्यात आपण 2 चमचे तेल टाकूया. तेल तडकलं की त्यात जिरं मोहरी, जिरा मोहरी, कढीपत्ता, गॅस थोडा बारीक करायचा. ही लसूणची पेस्ट, हा एक कांदा. तर हा करपवायचा नाही आहे, फक्त थोडासा लाल करायचा, मध्यमच्या बी थोडा. ह्याचा कच्चापणा जास्त. आपण त्यातच ही वाटलेली मिरचीची भरड टाकणार आहोत. पण थोडी मोठी वाटली आहे बघा. तर हे कांदा भाजल्यानंतर त्यात हळद टाकणार आहोत आणि ही थोडीशी धना पावडर, मीठ आपण नंतर टाकूया. आता ह्यातमध्ये हे पाणी टाकायचं. त्याला थोडी उकळी येऊ द्या. मी बेसन पीठ घेतलं आहे. हे मी थोडं असं पाणी टाकून ह्याची पेस्ट केली. तुम्ही असं वरून जरी टाकलं तरी चालतं, पण आपल्याला पातळ करायचं आहे थोडं. झुणक्याला आपण असंच पीठ टाकत असतो. ते ह्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तुम्हाला किती पिठलं करायचं आहे त्याप्रमाणे. आता ह्याला कढी येऊ द्या. ही कोथिंबीर, पिठल्यात कोथिंबीर कधी बी ह्याच्यातच टाकायची, कारण मग ह्याचा आत पिठल्यात लवकर उतरतो, कारण हे पटकन होते. आता ह्याला कढ आलंय. आपण ह्यामध्ये ही थोडी पेस्ट टाकूया. हे बघा आता हे आपलं आळण सगळं ह्याच्यात मसाले टाकून झालेत. आता हे चांगलं रटरट शिजून द्यायचं. 5 मिनटं तरी ह्याला छानपैकी झाकून ठेवायचं. चांगलं ह्याला उकळी फुटली पाहिजे. तर हे आपलं पिठलं छान शिजले बघा. रटरट ह्याला हे आलंय, उकळी चांगली आली. तर आता आपण गॅस बंद करू. तर हे गरम पिठलं, पापड, भाकरी, कांदा, ही आपली जवसाची चटणी आणि हे लोणचं.